प्रेज द लॉर्ड. आजपासून आपण एक नवीन टीचिंग सिरीज, एक संदेश मालिका शिक्षणाची सुरू करीत आहोत. जसं आपल्याला माहीत आहे की दर महिन्याला आपण वेगवेगळा विषय किंवा एखाद्या शास्त्राचा पुस्तकाचा स्टडी करतो. आजपासून जो विषय मी घेणार आहे तो प्रत्येकाशी संबंधित आहे. तो ख्रिस्ती असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, तो श्रीमंत असो, गरीब असो, तो धार्मिक असो नसो, तो नोकरी करणारा असो, काही धंदा करणारा असो, व्यवसाय करणारा असो. आणि तो विषय आहे समृद्धी, प्रॉस्पेरिटी. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे एंटरिंग इन टू युअर वेल्दी प्लेस इन गॉड. देवाने नेमलेल्या समृद्धीच्या स्थळी पोहोचणे. आणि आजच्या संदेशाचं टायटल आहे देअर इज अ वेल्दी प्लेस इन गॉड. देवाने तुमच्यासाठी नेमलेलं एक समृद्धीचं स्थळ आहे. हे आजच्या संदेशाचं शीर्षक आहे. आता बरेच वेळेस मी लहानपणापासून चर्चमध्ये पाळत लोकांना स्वर्ग, नरक, पाप, देव, सैतान वगैरे वगैरे ह्या विषयावर संदेश देताना आपण ऐकलेला आहे, मी ऐकलेला आहे. पण धनसंपत्तीबद्दल, पैशाबद्दल, समृद्धीबद्दल शास्त्र काय सांगतं हे फारसं कोणी ऐकलेलं नाही. मी तरी ऐकलेलं नव्हतं. आणि म्हणून आपण आज पाहतो की सेवकांची, ख्रिस्ती समाजाची, लोकांची आणि काही वेळा देवाच्या लोकांची देखील परिस्थिती ही लाजिरवाणी आहे की आपण जगाच्या रीतीने, जगाच्या मार्गाने दुसऱ्यांच्या भरोशावर आहोत. आपण इतर बाबतीत उन्नती केलेली आहे, परंतु आर्थिक बाबतीमध्ये पाहिजे तसं आपण साक्षर ठरलेलो नाही आहे. आणि हे कोणालाही मान्य करावं लागेल, नाही का? आणि म्हणून मी प्रार्थना करत होतो की आता नेक्स्ट सिरीज नवीन कोणत्या विषयातून कशा रीतीने. आणि माझा असा विश्वास आहे की परमेश्वराने ही गरज, ही काळाची गरज, ही मंडळीची गरज आणि हा टाइमली मेसेज त्याने दिलेला आहे. आणि तो असा की देवाने आपल्या प्रत्येकासाठी एक स्थळ, एक ठिकाण नेमलेलं आहे. बघा, ख्रिस्ती जीवन हा प्रवास आहे. देवाने त्याच्या लोकांना, इस्रायल लोकांना निवडलं. त्यांना गुलामगिरीतून, मिस्र देशाच्या गुलामगिरीतून काढलं यासाठी की त्यांना वतनाच्या देशात नेण्यासाठी. मिस्र देश हा माणसाचं तारण झाल्यापूर्वीच्या जीवनाचं प्रतीक असतो. फारो सैतानाचं प्रतीक आहे. प्रत्येक जण ह्या जगात जन्मलेला सैतानाच्या अधीन आहे, पापाच्या अधीन आहे. तो स्वतःला मुक्त करू शकत नाही, धर्मकर्माने तो मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून देवाने त्याचा पुत्र पाठवला. जसं त्या काळात मोशेच्या द्वारे त्यांनी आणलं, तसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आपल्याला सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त केलेला आहे. आणि ज्यावेळेस तारण होतं त्यावेळेस आपल्या ख्रिस्ती जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो. किती जणांचा प्रवास सुरू झालेला आहे. जोपर्यंत तारण होत नाही आपण तिथंच असतो. पण देव ज्यावेळेस आपल्याला पाचारण करतो, बोलवतो, ते तिथून त्याने नेमलेल्या ठिकाणी नेण्यासाठी, कुठंतरी जाण्यासाठी. फक्त पापांची क्षमा होऊन, कोणत्या तरी चर्चला जाऊन, काहीतरी सेवा करून आणि एक दिवशी स्वर्गात जाण्यासाठी नाही आहे. या आयुष्यासाठीच सुद्धा त्याने एक ठिकाण, एक स्थळ नेमलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी प्रॉमिस लँड फॉर द पीपल ऑफ इस्रायल. इट वॉज अ प्रॉमिस लँड फॉर द पीपल ऑफ गॉड. टुडे इट इज अ लँड ऑफ गॉड्स प्रॉमिसेस. तो वचनाचा देश होता त्यांचा. आज आपल्यासाठी वचनांचा देश आहे की जे वचनात लिहिलेलं आहे ते आपल्या जीवनात घडून येण्यासाठी. आणि त्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही आज्ञापालन कराल तर हे सर्व आशीर्वाद देऊ मी तुम्हाला सर्व पृथ्वी राष्ट्रावर उंच करील, एक साक्ष म्हणून जगापुढे, इतर देशांपुढे, लोकांपुढे ठेवीन. हा त्याचा उद्देश होता. आणि म्हणून आपण जर पाहिलं अनुवाद 28 आणि 3, डिट्रॉनॉमी 28:3 या ठिकाणी परमेश्वराने असं म्हटलं
ज्यावेळेस त्याने मोशेच्या द्वारे त्याच्या लोकांना आज्ञा दिल्या, नगरात तू धन्य होशील, शेतापोतात तू धन्य होशील. धन्य या शब्दाचा अर्थ आशीर्वादित, ब्लेसेड. म्हणजे देवाचा आशीर्वाद आपण नगरात किंवा शहरात असलं तरी कार्य करतो, खेडोपाड्यावर शेतावर असलं तरी कार्य करतो. किती जण प्रेज द लॉर्ड म्हणू शकतो? किती जणांना समजतंय मी काय बोलतो ते? कोणतं ठिकाण महत्त्वाचं नाही की मी त्या ठिकाणी असतो तर आशीर्वादित झालो असतो. कोणत्याही ठिकाणी तो आपल्याला तिथून काढून आशीर्वादित करू शकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे याचा अर्थ आपण कुठे असलो तरी आणि कोणताही व्यवसाय आपला असला तरीही, ज्या कामात तो हात घालशील त्यात मी तुला यश देईल. अमुकच कामात असं नाही आहे, म्हणजे कोणतंही काम. आणि म्हणून पण देवाने जे नेमलेलं ठिकाण आपल्यासाठी आहे तिथं तो आपल्याला फोर्स करत नाही आहे, तिथं तो आपल्याला चालवतो. आता बघा, सर्वांनी त्या वतनाच्या देशात पोहोचावं ही देवाची इच्छा होती, पण सर्वजण पोहोचले का? नाही. सर्वांची इच्छा आहे, सर्वांनी आशीर्वादित व्हावं ही देवाची इच्छा आहे. पूर्ण आयुष्य जगावं, जगापुढे साक्ष म्हणून राहावं इच्छा आहे, पण सर्वजण आशीर्वादित आहे का? नाही आहे. सर्वजण त्या ठिकाणी पोहोचलेत का? नाही आहे. काही जण अरण्यात मरण पावले, ते तिथपर्यंत पोहोचले नाही अविश्वासामुळे. म्हणून तो फोर्स करत नाही, तर तो आपल्याला मार्गदर्शन करतो. ही डज नॉट फोर्स, ही लीड्स. आता स्तोत्र 66 आणि 12 या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा. स्तोत्रसंहिता 66 आणि वचन 12, साम 66:12. इथं स्तोत्रकर्ता असं म्हणतो, तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वारी करावयास लाविले. आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हास बाहेर काढून समृद्ध स्थळी आणले. समृद्ध स्थळी हे 2 शब्द अंडरलाईन करा. Thou has brought us into a wealthy place. अंडरलाईन wealthy place. एक समृद्ध स्थळ देवाने त्यांच्यासाठी नेमलेलं होतं. एक समृद्ध स्थळ देवाने तुमच्या माझ्यासाठी नेमलेलं आहे. आणि त्याने त्यांना कुठून तरी काढलं आणि कुठं तरी आणलं. तो कुठून तरी काढतो आपल्याला, आपण कुठं तरी पडलेला असतो, पण तिथून काढून त्याने नेमलेल्या स्थळी आणतो आणि त्याचं कार्य, त्याचा गौरव करून घेतो. आणि म्हणून म्हटलं की ख्रिस्ती जीवन हा प्रवास आहे. ख्रिश्चन लाईफ इज अ जर्नी. तो प्रवास एक आयुष्य संपल्यावर संपतो किंवा प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर संपेल, पण इट इज अ जर्नी. नाही पण माझं वय झालं, आम्ही खूप केलं. नाही, वय तरी झालं तरी देव चालवत असतो, नेत असतो, काहीतरी करत असतो. आणि म्हणून असं नाही की आता माझं वय झालं, मी रिटायर झालो. देवामध्ये कोणी रिटायर होत नसतं. नाही पण तुम्हाला माहीत नाही ब्रदर, आम्ही काही पालक किंवा सेवक नाही, आम्ही तर मेकॅनिक आहोत, आम्ही तर काहीतरी गॅरेज, आम्ही तर काहीतरी काम धंदा करतो. तुम्ही काही काम धंदा करा, कोणतंही काम करा, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर तुमचा प्रवास सुरू झालेला आहे, तुमची देवाबरोबरची वाटचाल सुरू आहे. तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्याने त्यांना बाहेर आणलं, म्हणजे मिस्र देशाच्या गुलामगिरीतून, त्या दास्यगृहातून, गुलामगिरीतून, त्या त्रासातून, अडचणीतून. आणि ह्या ठिकाणी 12व्या वचनात लिहिलं की आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो. अग्नी आणि पाणी हे क्लेश आणि दुःख, त्रास याचं प्रतीक आहे. किती जण म्हणू शकतात की मी अग्नीतून, पाण्यातून गेलेलो आहे. ख्रिस्ताबरोबर, देवाबरोबर असताना, देवाबरोबर नसताना देखील ज्यावेळेस आपण संकटातून, अडचणीतून जात असतो, आपल्याला वाटतं की संपला, आपण नाश पावलो, पण नाही, तो तिथून काढून बाहेर आणू शकतो. जर तुम्हाला अनुभव आला असेल तर तुम्ही आमेन म्हणाल. जर नसेल तर माझी प्रार्थना आहे की देव तुम्हाला हा अनुभव देईल. हे वचन तुमच्याशी बोलेल, तुम्हाला दाखवून देईल की तुमची लेवल काय आहे आणि काय असू शकते, तुम्ही कुठं आहात आणि कुठं जाऊ शकतात. तर पहिला पॉईंट हा, गॉड हॅज अ वेल्दी प्लेस फॉर अस इन हिम. वचन 12 मध्ये सांगितलं की त्याने त्यांना समृद्ध स्थळी आणले.
एक समृद्ध स्थळ त्याने त्यांच्यासाठी नेमलेलं होतं. एक समृद्ध स्थळ त्याने माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी नेमलेलं आहे. म्हणा, त्याने माझ्यासाठी एक समृद्ध स्थळ नेमलेलं आहे. आणि जर ते म्हटलं तर विश्वास धराल, जर म्हटले असेल, जे म्हटलं त्याच्यावर जर विश्वास असेल तर ते देव घडवून आणेल. जसे आजोबा होते, जसे वडील होते, जसे ते फेल गेले, व्यसनाधीन गेले, मरून गेले, त्यांनी काही कामाचे नव्हते, सगळं घरानं उद्ध्वस्त झालं, तो सीन रिपीट होणार नाही. जर येशू ख्रिस्ताला शरण याल, देवाला शरण याल, तर ते चक्र, त्या चक्रातून तुम्ही बाहेर पडाल. कारण ते समृद्ध स्थळी पोहोचले नाही. ते जर पोहोचले असते तर आपण इथं नसतो. पण ते पोहोचले नाही, पण आपण पोहोचू. आणि आपण जर पोहोचलो तर आपल्या पुढच्या पिढीला, मुलाबाळांना आपण तिथे नेऊ शकू. नाही तर आपण जो धंदा करतो तेच ते करतील. ते गॅरेजमध्ये मॅकॅनिकचं काम करतील, नाही का, ते पण शिकणार नाही आणि आपण त्याच्यातच खुश राहू. पण ही देवाची इच्छा नाही आहे. तो म्हणतो, माझ्या मुला माझे शिक्षण तुच्छ मानू नको. देवाची इच्छा आहे की आपण शिकावं. आणि डॉक्टर साहेबांनी पण सांगितलं की कशा रीतीने त्यांनी शिक्षण केलं. आणि कोणीतरी म्हणेल की या वयात कोणी ॲडमिशन घेतं का? कोणत्याही वयात शिकवू शकतं, फक्त इच्छा पाहिजे. फक्त थोडक्यात समाधान नाही मानलं पाहिजे. कारण देव आपोआप ते करणार नाही. तुमच्या सहकार्याशिवाय देव आपोआप करीत नाही. आपोआप झालं असतं तर सगळेच आपोआप तारलेले असते, सगळे आपोआप देवाचे असते. पण आपोआप नाही आहे. देवाने माणसाला स्वतंत्र इच्छाशक्ती दिलेली आहे. तो म्हणतो, जीवन मरण तुझ्या पुढे ठेवलेलं आहे. तुम्हाला पाहिजे, मला पाहिजे तर मी आत्महत्या करू शकतो, मला पाहिजे तर मी हिंदू मुसलमान होऊ शकतो, मला पाहिजे तर मी येशू ख्रिस्ताकडे वळू शकतो. ज्याचा त्याचा निर्णय, ज्याची त्याची इच्छा, याच्यावर पुढं काय होणार हे अवलंबून आहे. जो म्हणाल की प्रभू मी तुझ्याकडे येतो, त्यावेळेस तो प्रवास त्याचा सुरू होत असतो. त्यावेळेस तो त्याला त्या ठिकाणावरून पुढे घेऊन चालायला लागतो. प्रेज द लॉर्ड. आपोआप नाही. नुसतं चर्चला नुसतं बसून दुसऱ्यांच्या साक्ष ऐकून टाळ्या वाजवून नाही होत. तर पहिली गोष्ट ही कळली पाहिजे की देवाने आपल्यासाठी एक समृद्धीचं स्थळ नेमलेलं आहे. आणखी या वचनात काय म्हटलेलं आहे बघा. स्तोत्र 66 वचन 12 बघा. तो म्हणतो, तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वारी कराव्यास लाविले. लोकांनी आम्हाला पायाखाली तोडवलं. किती जणांचा अनुभव आहे की लोक आमच्या डोक्यावरून गेले, आम्हाला तुच्छ लेखलं. आमचं घराणं असं, आमची जात अशी, आमचा धर्म असा. तू आम्हाला, इथं लिहिलेलं आहे की तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वारी कराव्यास लावलेले आहे. म्हणजे आम्ही लोकांकडून इतका त्रास, समाजाकडून, कुटुंबाकडून इतका त्रास सहन केला की आम्ही त्यांच्या पायाखाली गेलो. आमचं डोकं त्यांच्या पाय, ते आमच्यावर राज्य करीत होते आणि आम्ही काही करू शकत नव्हतो. स्वतःचा विचार करा. स्वतःच्या कुटुंबाचा असं झालेलं आहे का? तुमच्या डोक्यावरून लोक चाललेले आहेत का? तुम्हाला पायदळी तुडून स्तोत्र करता म्हणतो की त्या देवाच्या लोकांच्या बाबतीत असं. म्हणजे काय, देवाच्या लोकांच्या बाबतीत असं होऊ शकतं? हो, झालं आणि आजही होत आहे. आजही देवाच्या लोकांना लोक त्यांच्या डोक्यावरून चाललेले आहेत. ते त्यांच्यापेक्षा सुशिक्षित, त्यांच्यापेक्षा श्रीमंत, त्यांच्यापेक्षा टॉपला आहेत आणि ते आपल्याला हसतात, टिंगल करीत आहेत आणि आपल्याला खुशाल काही वाटत नाही आहे. आपण आक्रमक होऊन त्याच्याकडे वळू, सैतानाकडून चोरून लिहिले आशीर्वाद हिसकून घेतले पाहिजे. आपण विश्वासात आवेशी झालं पाहिजे. सैतानाला आपल्याला दोन गोष्टी सैतान माणसासाठी करतो. एक तर देवाकडे वळू देत नाही, देवाकडे आल्यानंतर पुढं जाऊ देत नाही, वाढू देत नाही. आणि मग आपण अशा स्टेजला आता आपण म्हणतो की बस. आणि असं जर म्हटलं तर आपण त्याने नेहमीला ठिकाणी पोहोचत नाही. तर देव जो आहे तो आपल्याला बाहेर काढत असतो. दुसरा पॉईंट, इट इज ही हू ब्रिंग्स अस आउट. आपण स्वतःला बाहेर काढू शकत नाही. धार्मिक नेते, चर्च किंवा इतर लोक आपल्याला बाहेर काढू शकत नाही. इथं लिहिलेलं आहे,
तू मनुष्यांना आमच्या डोक्यावर स्वारी करायलाच लावलेस. आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो तरी तू आम्हाला बाहेर काढो. बाहेर काढणारा तो आहे. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याकडे पाहून म्हणा, बाहेर काढणारा तो आहे. आपण स्वतःच्या प्रयत्नाने, धर्मकर्माने नाही, चांगले विचार करून, प्लॅन करून नाही आहे. जोपर्यंत तो काहीतरी करत नाही, काहीच होत नाही. आपण तिथंच पडलेला असतो. तर तो आपल्याला बाहेर काढत असतो. दुसरी गोष्ट, स्तोत्र 102. आता हे जे लिहिलेलं आहे की त्याने आपल्यासाठी नेमलेलं समृद्धीचं स्थळ आणि आपण त्या ठिकाणी पोहोचावं, हे कधी होतं, कधी होऊ शकतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण स्वर्गात गेल्यावर आपले सगळे प्रॉब्लेम सुटतील. ते सुटतील, पण आत्ताचं काय? त्याने प्रार्थना करायला लावली, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, म्हणा पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. म्हणजे त्याची इच्छा पृथ्वीवर आपण हयात असताना पूर्ण व्हावी, ही देवाची इच्छा आहे. म्हणून स्तोत्र 102 आणि वचन 17 या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा. Psalm 102 वर्स 13. स्तोत्र संहिता 102 आणि वचन 13. Psalm 102:13. तू उठून सियोनावर दया करशील. आता सियोन हे चर्चचं किंवा देवाच्या लोकांचं प्रतीक आहे. इट इज अ टाईप ऑफ अ चर्च, म्हणजे देवाचे लोक. तू उठून सियोनावर दया करशील, कारण त्यांच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे. नेमलेला समय येऊन ठेपला आहे. इंग्लिशमध्ये असं म्हटलं की Thou shalt arise and have mercy upon Zion, for the set time of our deliverance has come. It is now. ते वचन बघा. सर्वजण ते वचन एका वेळेस मोठ्याने वाचा, म्हणजे कोणी गुंगलं असेल, झोपलं असेल, ते जागे होतील. मोठ्याने वाचूया आपण ते 13 वचन. तू उठून सियोनावर दया करशील, नेमिलेला समय येऊन, म्हणजे एक दिवशी येईल. तुम्हाला माहीत नाही बरं, एक दिवशी आम्ही विश्वास धरायला एक दिवशी होईल, आणि करता करता आयुष्याचे वर्ष, आयुष्य निघून जातं. माणसं म्हातारे होतात आणि त्याच घरात राहतात, तेवढेच शिकलेले असतात. त्यांनी जे केलं पोरं तेच करतात आणि वाट पाहत की एक दिवशी येईल. काय चाललेलं आहे? कशा प्रकारचा विश्वास? वर्षानुवर्ष आपण तिथंच आहोत का? जर आहोत तर ती देवाची इच्छा नाही आहे, ती आपली इच्छा आहे. आपण खोटं खोटं समाधान मानलेलं आहे म्हणून आहे. तर या ठिकाणी लिहिलं आहे की त्याचा दया करण्याचा समय येऊन ठेपलेला आहे. म्हणजे तो समय आपल्याला त्या ठिकाणी नेण्याचा कधी आहे? आज आहे, आत्ता आहे. कधी आहे? तो एक दिवशी येणार नाही. तिथं लिहिलेलं आहे की तो समय येऊन ठेपलेला आहे. म्हणा, माझा समय, माझा टाईम आलेला आहे. बघा, इतक्या वर्षापासून ज्याच्यासाठी प्रार्थना केली, नवीन वर्षाला म्हटलं की तुम्हाला नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे जाऊ, हे काय नुसतं म्हणायचं असतं का? हे काय नुसतं विश करायचं खरंच होत असतं का? हो, देवाची इच्छा आहे. आणि म्हणून सुवार्ता किंवा शुभ वर्तमान इतकं चांगलं की खरंच वाटत नाही. आपण म्हणतो, असं कसं म्हणता ब्रदर? जोपर्यंत कोणी असं म्हणत नाही, असं कसं म्हणता, तोपर्यंत त्याला खरी सुवार्ता कळलेली नाही. कारण जेव्हा कळेल त्यावेळेस तो अस्वस्थ होईल. त्याची थिओलॉजी, त्याचं रिलिजन ब्लोन अप होईल. म्हणजे काय असं होऊ शकतं? हो, त्याचा दया करण्याचा समय येऊन ठेपलेला आहे. द टाइम इज नाव. देवाची इच्छा आहे की समृद्धीच्या स्थळी पोहोचावं, आणि तो समय आलेला आहे. त्याने त्यांना दास्यगृहातून, म्हणजे बंधनातून काढलं. आपण साक्ष ऐकतो, प्रभू येशू ख्रिस्त रोग बरे करतो, प्रभू येशू ख्रिस्त सैतानाच्या बंधनातून सोडवितो. पण आणखी एक बंधन आहे ज्याच्यामध्ये असंख्य ख्रिश्चन लोक, सेवक लोक अडकलेले आहेत, ज्या बंधनातून मुक्त होऊन जगापुढे साक्ष होण्याची गरज आहे. ते म्हणजे आर्थिक बंधन, फायनान्शियल बॉन्डेज. यू आर नॉट
truly free unless you are financially free. तुम्ही तोपर्यंत, आणि संबंध तर काहीतरी म्हणायला तयार, तुम्ही तोपर्यंत खरे मुक्त झालेले नसता जोपर्यंत आर्थिक बंधनातून मुक्त झालेले नसता. जोपर्यंत कर्जबाजारी आहे, पैशाची अडचण आहे, ग्राउंड लेवलला, जमिनीच्या 0 लेवलला आहे, तोपर्यंत खरी मुक्ती, खरी साक्ष छाती ठोकपणे दुसऱ्याला देऊ शकत नाही की माझा देव हे करू शकतो. तो म्हणतो तुझ्याकडे बघ, तू कुठं आहेस आणि काय कर, आधी तू सुधार, तू मिळव आणि मग मला सांग की देव काय करू शकतो. आणि मग आपण साक्ष देत नाही. मग आपण चर्चमध्येच येऊन गाणे म्हणतो, ओरडतो, प्रेज द लॉर्ड म्हणतो. का? कारण आपल्याला माहीत नाही आहे की देवाने एक समृद्धीचं स्थळ नेमलेलं आहे. आपल्याला माहीत नाही की तो टाईम आपला आलेला आहे. सैतानाने अनेक वर्षापासून खोटं सांगून आपल्याला जागेवर बसवून टाकलेलं आहे. आपल्या बापदादांना जागेवर बसवून टाकलं होतं आणि आपल्याला बसवून टाकलेलं आहे की नाही रे, तसं नाही आहे. आणि कोणीतरी नाही, पण देवाची इच्छा असली तर होईल. देवाची इच्छा त्याच्या वचनात लिहिलेली आहे. देवाची इच्छा काय कोणाचं डॉक्टरचं ओपिनियन, कोणाचा अंदाज किंवा मला तुम्हाला काय वाटतं हे नाही आहे. तर देवाने त्याची इच्छा रायटिंगमध्ये, लेखी त्याच्या वचनात दिलेली आहे. जर वचन वाचलं तर त्याची इच्छा कळते. त्याची इच्छा आहे की त्या समृद्धीच्या स्थळी आपण पोहोचावा. म्हणा माझा समय आलेला आहे. शेजाऱ्याकडे पाहून पाहणे, विश्वासाने म्हणा माझा समय आलेला आहे. शास्त्र सांगतं की त्याने नेमलेला समय येऊन ठेपलेला आहे. आमेन. कोणाला तरी प्रकट झालं, कोणाला तरी क्लिक झालं, कोणीतरी म्हटलं सैताना ऐक, मीच तो आहे तो म्हटलो की माझा समय आलेला आहे. मी आतापर्यंत तुझी लबाडी, लोकांची लबाडी ऐकली की कधीच परिस्थिती सुधारणार नाही, कधीच तू पुढं जाणार नाही, कधीच काही करणार नाही आहे. पण माझा समय आलेला आहे. सियोनावर कृपा करण्याचा समय येऊन ठेपलेला आहे. आमेन. आता याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आर्थिक बंधनातून मुक्तीसाठी देवाची इच्छा आहे की ह्याही मुक्तीचा आपण अनुभव घ्यावा, ह्याही समृद्धी. पहिली गोष्ट ही की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने या बाबतीत आपल्यासाठी काय केलं हे आपण जाणून घेतलं पाहिजे की खरंच देवाची इच्छा आहे का. ज्यावेळेस देवाने त्याच्या लोकांना आज्ञा दिल्या मोशेच्या द्वारे, त्याने आशीर्वाद आणि शाप स्पष्ट केले आणि आशीर्वादामध्ये समृद्धी, नगरात, शेतापोतात म्हणजे कामधंद्यात तू आशीर्वादित होशील असे सांगितलं, आणि शापामध्ये सांगितलं की ज्या कामात तू हात घालशील त्याचं तू अपयशी ठरशील. म्हणजे यशस्वी व्हावं, समृद्ध व्हावं ही देवाची इच्छा आहे. म्हणजे शाप, अडचण, दारिद्र्य हे देवापासून नाही. अनेक धार्मिक लोकांना असं वाटतं, मला पण अनेक वर्ष वाटत होतं की देवाचे लोक म्हणजे आपण साधू झालं पाहिजे, आपण एकदम सिंपल राहिलं पाहिजे, आपण एकदम गरीब है ना. पण कुठंतरी काहीतरी शास्त्र माहीत नसताना लोकांचे आमचे आजोबा पाळक होते आणि ते म्हणायचे पाळक लोकांचे पगार वेळेवर नाही, आणि ही कुठंतरी वाटायचं कुठंतरी सत्य आहे, पण कुठं आहे काय माहीत नव्हतं. की देव जर आहे आणि येशू ख्रिस्ताने जर मिळवलं तर निश्चितच अशा लेवलचं जीवन जगण्यासाठी नाही आहे. आयुष्यभर कष्ट करून मरून जाण्यासाठी नाही आहे. काहीतरी चांगल्या टाईपचं. जर तो म्हटला की मी आलो आहे की तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी, तर मला असं वाटलं की निश्चितच हे विपुल जीवन नाही आहे. घडी घडी एक कर्ज काढणं, दुसरं काढणं, कर्ज बाजार राहणं, दारिद्र्य रेषेखाली राहणं, घडी घडी आजारी, हे काही विपुल जीवन याला, आणि ह्याच्यासाठी येशू ख्रिस्त आलेला नाही आहे. ही कॉमन सेन्स ज्याला तो सुद्धा समजू शकेल. म्हणजे पहिली गोष्ट ही कळली पाहिजे की असं ठिकाण आणि ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट ही कळली पाहिजे की तो टाईम येऊन ठेपलेला आहे. आणि तिसरी गोष्ट आपल्याला ही कळली पाहिजे की ही जी देवाची इच्छा आहे, देव त्याच्या योजना सिद्धीस नेण्यासाठी त्याचे मार्ग असतात, त्याचे लोक असतात, त्याने नेमलेला टाईम असतो.
गॉड इज अ गॉड ऑफ प्लॅन, पर्पसेस अँड डिझाईन. परमेश्वर उद्देश, ध्येय आणि योजना असणारा देव आहे. तो अचानक आपोआप काय करत नाही की आता कोणीतरी देवाकडं आलं, आता ते माझ्या राज्यात आलं, आता ह्यांचा कसा उपयोग करावा. नाही, जग स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये त्याने निवडून घेतलेले आहे यासाठी की आपल्याद्वारे इफिस 2:8 आणि 9 सांगितलेलं आहे की तुमचे तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे झालेले आहे. ते तुमच्या हातून नाही तर देवाचे दान आहे. आणि वचन 10 सर्वात महत्त्वाचा, इफिस 2 आणि 10, की यासाठी की त्याने पूर्वी योजलेली कर्मे किंवा कामे आपल्या हातून घडावी. म्हणजे आपण त्याच्याकडं वळल्यानंतर आपण कोणत्या घराण्यात जन्म घेऊ, कितव्या वर्षी त्याच्याकडे येऊ, नंतर काय करू, कोणती सेवा करू, हे सर्व त्याने अगोदर प्लॅन केलेलं असतं. हे आपल्याला कळलं पाहिजे. किती जण ऐकत आहेत, किती जणांचं लक्ष आहे. हे इतकं महत्त्वाचं आहे की ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे. कोणीतरी असं म्हटलं की द ग्रेटेस्ट ट्रॅजेडी इन लाईफ इज नॉट डेथ बट लाईफ विदाउट अ पर्पस. जीवनातील सगळ्यात मोठी शोकांतिका मृत्यू नाही तर आपण कशाला जन्मलो आहोत हा उद्देशच माहीत नसणं. आपण कुठून आलो, कुठं चाललोय, किंवा बिलिव्हर झाल्यानंतर देवाकडे नंतर कशाला देवाने तारलं, काय केलेलं आहे हे न समजणं. बघा, देवाची इच्छा जाणून घेतली. इफिसकरास पत्र 5 अध्याय 17 वचन, या ठिकाणी देवाच्या इच्छेबद्दल पाहूया की देवाच्या इच्छेबद्दल काय लिहिलं. इफिजियन्स 5:17, इफिस 5 आणि 17 इथं पाऊल लिहितो की तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. प्रभूची इच्छा काय आहे हे शेजाकडे पाहणे म्हणा, त्याची इच्छा समजून घ्या. देवाची इच्छा आहे की आपल्याला काय माहिती देवाची इच्छा काय, ह्या बोललेला अर्थ नाही आहे. हे आडाणी पण अज्ञान आहे, हा अविश्वास आहे. देवाने त्याची इच्छा त्याच्या वचनात प्रकट केलेली आहे आणि ती समजून घ्यावी ही त्याची इच्छा आहे. आणि समजून घेणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. म्हणून इथं लिहिलं आहे की मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. त्याची इच्छा समजावी ही त्याची इच्छा आहे. म्हणजे काय, म्हणजे हे की आपण त्याची इच्छा समजू शकतो. नाही पण आपण नाही म्हणजे काय देवाची इच्छा कोणाला करू शकतो. हो, नाही पण मला वाटलं की शास्त्र कोणालाही समजत नाही. कसं कोणालाही समजतं. खऱ्या मनाने पश्चाताप या अंतःकरणाने देवामध्ये चालत असताना त्याचं वचन समजण्यासाठी लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ते काय गुपित काहीतरी गुज आणि त्याच्यावर कोणाचं ओपिनियन आणि हे आणि ते त्याच्यासाठी नाही दिलेलं आहे. ते वैयक्तिक पर्सनल समजण्यासाठी लिहिलेलं आहे की तो कोण आहे, आपण कोण आहोत, त्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे, काय नेमलेलं आहे, आपण तिथं जावं. योहानाचे 3 पत्र 2 वचन, 3 जॉन, योहानाचे 3 पत्र आणि वचन 2, या ठिकाणी देवाची इच्छा काय आहे बघा. 3 जॉन छोटंसं पत्र आणि वचन 2, प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, म्हणजे जसं आत्मिक जीवनात समृद्धी, सुस्थिती, भरभराट आहे, तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. देवाची इच्छा आहे का सर्व बाबतीत सुस्थिती असावी? मी तुम्हाला विचारतोय, देवाची इच्छा आहे का? किती जणांच्या पुढं हे वचन आहे? किती जणांचा त्या वचनावर विश्वास आहे? कोण मेरीप्रमाणे म्हणू शकतो की तुझ्या वचनाप्रमाणे मला घडव? कधी कधी आपण वाचून म्हणतो मला नाही वाटत ते माझ्यासाठी. ते ठीक आहे, ब्रदर अँथोनीच्या बाबतीत देवाने कार्य मला नाही वाटत असं म्हणणं म्हणजे देवाच्या आशीर्वादाला आपणच अडखळण होणं. आपणच म्हणलं की मला नको आहे, मला बस मी आहे तिथं ठीक आहे, मी तेच काम करेल, तोच धंदा करेल, माझ्या पोरांना तेच करावे, असं म्हणणं आणि देवाचा अपमान करणं आहे. आणि असं जर असेल तर चर्च लावून फायदा नाही, टाईम वेस्ट आहे. तो म्हणतो की जसा तुझा आत्मा सुस्थितीक आहे. देवाची इच्छा काय त्या वचनात बघा.
सर्व म्हणजे किती? सर्व म्हणजे ऑल. सर्व गोष्टीत, कामधंद्यात, बिझनेस जे काही असेल सर्व गोष्टीत कौटुंबिक व आरोग्य असावी अशी मी प्रार्थना करतो. पाऊल म्हणतो की मूर्खासारखे होऊ नका, देवाची इच्छा समजून घ्या. देवाची इच्छा काय आहे तर हे आहे. कोणाला जर वाटत झालं की मला काय माहीत, मला देवाची इच्छा माहीत नाही, मी कसा काय विश्वास धरू, हे वचन त्याची इच्छा प्रकट करतं. ही देवाची इच्छा आहे. अनुवाद 8 आणि 18 आणखी देवाची इच्छा काय आहे बघा. अनुवादाचं पुस्तक ड्यूटरॉनॉमी 8:18. अनुवाद 8 आणि 18. हालेलुया. तू आपला देव परमेश्वराचे स्मरण ठेव, कारण धन प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य तोच तुला यासाठी देत आहे की. म्हणजे काय, देव धन प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य देतो? हो. हे नीट वाचा. ज्यांना खरंच आर्थिक बंधनातून मुक्त व्हायचं आहे आणि किती जणांना मुक्त होऊन ह्या समृद्धीच्या स्थळी पोहोचायचं आहे, मला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. धन प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य तो तुला देतो. ती ज्ञान, बुद्धी, ती कला, कौशल्य, टॅलेंट तो तुला देतो, ज्याच्यातून तू धन कमवू शकतो. स्तोत्र 112 वचन 1 ते 3. साम 112. स्तोत्र संहिता 112 आणि वचन 1 ते 3 या ठिकाणी बघा. म्हणजे देवाची इच्छा आहे की आपण समृद्ध व्हावं. परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य. आता धन्य म्हणजे आशीर्वादित. वचन 2. त्याची संतती म्हणजे मुलं बाळ, त्याची संतती पृथ्वीवर पराक्रम होईल. कोणाची? जो परमेश्वराचे भय धरतो, तो जो म्हणतो की मीच कमवतो, माझ्यामुळं आहे, मला देवाची कोणाची गरज, त्याच्यासाठी नाही आहे. हे सिलेक्टेड लोकांसाठी, देवाच्या लोकांसाठी हे आशीर्वाद आहे. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सात्विकांचा वंश आशीर्वादित होईल. आणि आता ऐका वचन 3, सर्वजण मिळून वाचूया. स्तोत्र 112 वचन 3. धन संपदा त्याच्या घरी असते, त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहते. म्हणजे जो माणूस देवाचा भय धरतो त्याच्या घरी काही धन संपत्ती असते? नक्की? मग जरा गॅरंटी असल्यासारखं हो म्हणा, नाही तर काहीच म्हणू नका. 3रं वचन बघा. तसं माझ्याकडे पाहू नका आणि मग ठामपणे हो नाही तर नाही म्हणा. तिथं काय लिहिलेलं आहे? धन संपत्ती किंवा धन संपदा त्याच्या घरी असते. धन संपत्ती असावी ही देवाची इच्छा आहे का? हे जोपर्यंत कळत नाही, ह्याच्यावर जोपर्यंत तुमचा विश्वास होत नाही, तोपर्यंत सैतान तुमचं धन संपत्ती, तुमची नोकरी, बिझनेस अडवून ठेवेल. कारण त्याला माहीत आहे का हा येडा आहे, हा अडाणी आहे, ह्याला माहीत नाही देवाची इच्छा काय आहे. तरी तो प्रार्थना करतोय, तरी तो उपवास करतो. पण जेव्हा माहीत होतं त्यावेळेस आपण ते मिळवू शकतो. म्हणून अगोदर काय? माहीत होणं. म्हणा मला माहीत झालेलं आहे. किती जणांना आता माहीत झालेलं आहे की देवाची इच्छा आहे समृद्धी? किती जणांना माहीत झालेलं आहे की मला वाटलं की मला असंच जगावं लागेल, मला वाटलं की नाही, ते मला वाटलं, पण एक दिवशी मी शास्त्र वाचलं तर कळलं की अरे हे तर उगीचच मला वाटत होतं. हे लोकांच्या द्वारे, धर्माच्या द्वारे, चर्चच्या द्वारे मला अडाणी ठेवण्यात आलेलं होतं. पण आता मला कळलेलं आहे, सैताना ऐक, मी आता आजपासून माझ्या समृद्धीच्या स्थळी पोहोचणार आहे. मी आतापर्यंत पोहोचलो नाही, पण मी आता प्रवास सुरू केलेला आहे. देवाने माझ्यासाठी एक स्थळ नेमलेलं आहे. हालेलुया. किती जण म्हणू शकतात? मला माहिती आहे की हे आपण कधी ऐकलेलं नाही, मी पण ऐकलं नव्हतं. मला माहिती आहे की विचित्र वाटतं, कारण ह्याच्याबद्दल ऐकत नाहीत. ते म्हणतात पाळक लोकांनी पैशाबद्दल बोलायचं नसतं, चर्चमध्ये बोला, असं म्हणून 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 लोक एकदम मोटर मेकॅनिक किंवा खालच्या लेवलला ठेवलेले आहेत. एकदम खालच्या लेवलचे व्यवसाय करत आहेत, है ना. म्हणून कमी शिकलेले, कमी पैशावाले अडचणीमध्ये ठेवलेलं आहे.
आणि ह्या बंधनातून देव आपल्याला मुक्त करू इच्छितो. जिथून आहात तिथून काढून त्याने नेमलेला स्थळी नेऊ इच्छितो. ते काही ठराविक लोकांसाठी नाही आहे, सिलेक्टेड लोकांना, ते प्रत्येकासाठी आहे. म्हणा माझ्यासाठी पण आहे. हा विश्वास पाहिजे, हे कळलं पाहिजे पहिली गोष्टी. तर इथं लिहिलेलं आहे, धन संपदा त्याच्या घरी असते, त्याचे नीतिमत्व सर्व काळ टिकते. आणि आणखी एक वचन की देवाची इच्छा ही माहीत पाहिजे. आणखी एक वचन, देवाची इच्छा काय? स्तोत्र 94:11, साम 84 अँड वर्स 11. स्तोत्र 84, साम 84, स्तोत्र 84 आणि वचन 11. कारण परमेश्वर सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना, आणि आता ऐका, जे सात्विकपणे सरळपणे देवाच्या मार्गात चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. काय दिल्या वाचून? किती जणांना देवाचं उत्तम पाहिजे? हे बघा, तुमचं एक उत्तम आहे, माझं एक उत्तम आहे, पण देवाचं एक उत्तम आहे. तुम्हाला एक वाटतं, मला एक वाटतं की मी हे झालं पाहिजे, हे केलं पाहिजे. पण माझ्या जन्मापूर्वी, तुमच्या जन्मापूर्वी देवाने अगोदरच प्लॅन केलेला आहे की आपण काय करू शकतो आणि कुठं फिट होऊ शकतो, आणि तेच करावं. आणि ते देवाचं उत्तम. आणि देवाच्या योजना कधी फेल जात नाहीत. किती जणांना माहीत नाही. त्याने जर ठरवलं तर त्याच्या योजनेला कोणीच आड येऊ शकत नाही. आपलं शिक्षण किती असो, आपण कोणत्या घराण्यातले असो, आपले आईवडील कसे असोत, विषय नाही. देव त्याचं वचन पूर्ण करू शकतो. त्याला मर्यादा घालायच्या नाही. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार. आता हे वचन हे कळल्यानंतर ह्याने काय होऊ शकतं? स्तोत्र 66:12 हे प्रगटीकरण जर आपल्याला मिळालं की देवाची इच्छा आहे समृद्धी, त्याने एक समृद्धीचंच ठिकाण नेमलेलं आहे. ह्याने काय होतं? स्तोत्र 66 आणि 12 परत हे समजल्यानंतर आणि आपण त्यावर विश्वास ठेवून चालायला लागल्यानंतर काय होतं? तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वारी कराव्यास लाविले. म्हणजे जे लोक ज्यांनी आपल्याला कंट्रोल केलं, ज्यांनी आपल्याला पायाखाली ठेवलं, ज्यांच्या भरोशावर आपण राहिलो, लाजीरवाणी लाचार राहिलो, ते आपण थांबवू शकतो. वी कॅन स्टॉप पीपल फ्रॉम वॉकिंग ओव्हर आवर हेड्स. काय लिहिले म्हणून सांगतो, परत एकदा वाचा, तसं पाहू नका, वाचा वचन 12. तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वारी कराव्यास लावले. तुमच्या डोक्यावरून ज्या लोकांनी स्वारी केली आजपर्यंत, तुडवलेलं आहे, ते तुम्ही हे प्रगटीकरण कळल्यावर थांबवू शकता. जे झालं ते झालं, पण इथून पुढं तुम्ही होऊ देणार नाही हे ठरवू शकता. तुम्हाला तुमचा हक्क, ख्रिस्तामध्ये आमचे हक्क समजले पाहिजे. राईट्स अँड प्रिव्हिलेजेस. बघा, खूप वर्ष, खूप महिन्यापासून, वर्षापासून इतर लोक, इतर समाज आपल्याकडे पाहून टिंगल करीत आहे, हसत आहेत. डोक्यावरून चालून गेलेले आहेत. पण जेव्हा आपण समृद्धीत चालू लागतो, समृद्धी स्थळी पोहोचतो, त्यावेळेस आपण त्यांचं तोंड बंद करू शकतो. प्रेज द लॉर्ड. आपण त्यांच्याकडं न पाहता त्यांनी आपल्याकडं पाहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण त्यांच्यापुढं साक्ष, आपण त्यांच्यापासून इम्प्रेस न होता, त्यांनी आपल्याला इम्प्रेस न करता आपण त्यांना इम्प्रेस करायला पाहिजे. त्यांनी म्हणायला पाहिजे की खरंच देवाचा आशीर्वाद हा असा असतो, खरंच लाईफ हे असं असतं, समृद्धी ही अशी असते. स्तोत्र 105 आणि वचन 37, साम 105 वर्स 37. बघा, समृद्धीबद्दल आणि देवाची इच्छा ह्या बाबतीत काय आहे बघा. वचन 37, स्तोत्र 105 37. त्याने लोकांना, म्हणजे इस्रायल लोकांना, सोन्या रुपया सगट बाहेर आणले. त्यांच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बळ किंवा आजारी नव्हता. आता त्या वचनाकडे पहा.
वर पाहू नका. आजार किंवा दुर्बलच्या अगोदर कोणता आशीर्वाद आहे? सोन्या रुपयास आहेत, म्हणजे समृद्धीत. अगोदरच्याच दिवशी ते गुलाम होते, त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. ते मिस्री लोकांचे गुलाम होते आणि रात्रीतून त्यांची परिस्थिती अशी बदलली की त्यांच्या अंगावर डागडागिने घालून नवीन कपडे घालून ते मिस्र देशातून बाहेर पडले. 24 तासात परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. किती जणांचा विश्वास आहे? जर कोणाला वाटत असेल की नाही त्याला बराच वेळ लागेल, अजून काही वर्ष लागते, काय एवढ्या लवकर होता का? 24 तासात परिस्थिती बदलणारा देव आहे. फक्त विश्वास पाहिजे की ते होऊ शकतं. म्हणायचं नाही पण ते कसं होईल, नाही पण तुम्हाला माहीत नाही बदल. आम्हाला नाही माहीत, पण देवाला माहिती आहे, कारण परिस्थिती बदलणारा तो आहे. इथं लिहिलेलं आहे की त्याने त्यांना, स्तोत्र 105 आणि 37, त्याने म्हणजे परमेश्वराने लोकांना, म्हणजे इस्रायल लोकांना सोन्या रुपया सगट बाहेर आणले. नुसतं बाहेर आणले का? नुसतं बाहेर आणलं का? तो तुम्हाला मला नुसतं तारण करतो का? हां, आणि आपला दारिद्र्य ठेवतो का? त्याच घरात तीच नोकरी कर, तीच परिस्थितीत राहा, फक्त माझे साक्ष दे. काय साक्ष दे? नाही. टोटल ब्लेसिंग, संपूर्ण आशीर्वाद, शारीरिक, आर्थिक, आत्मिक सर्व बाबतीत सोन्या रुपया सहित बाहेर आणले. आणि मग पुढे लिहिले की त्यांच्यात कोणी दुर्बल किंवा आजारी नव्हता. म्हणजे काय म्हणतो काय 40 वर्ष कोणी आजारी पडलं नाही? शास्त्रात आपण कुठंच वाचत नाही. त्यांच्यापैकी कोणी दुर्बळ नव्हता. दुर्बळ आजारी असावं ही देवाची इच्छा नाही आहे. पुष्कळ लोक आजार देवाचा आशीर्वाद समजून शांत बसलेले आहेत. देवाची इच्छा असेल ते होईल. सैतानाने ह्या अज्ञानात त्यांना अडकून ठेवलेलं आहे. पण प्रभू येशू म्हणतो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. सत्य हे कळलं पाहिजे की येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय मिळवलेलं आहे, माझा हक्क माझं काय आहे. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत विश्वास ठेवू शकत नाही. जोपर्यंत विश्वास नाही तोपर्यंत ते तुमचं होऊ शकत नाही, मिळवू शकत नाही. नुसती प्रार्थना करून चर्च लावून फायदा नाही आहे. बघा, तर त्यांनी फक्त त्यांना बाहेर आणलं नाही तर सोन्या रुपया सगट बाहेर आणलं आणि निरोगी बाहेर आणलं. त्यांच्यात कोणी दुर्बळ नव्हता. प्रेज द लॉर्ड. ते इतर देशांपुढे लोकांपुढे साक्ष होते का हेच का ते गुलाम लोक, पण ह्यांच्या अंगावर तर एवढे दागिने दिसतात, ह्यांचे ते नवीन कपडे दिसतात. ही साक्ष होती. ह्यांच्या तर म्हातारे माणसं आहेत पण एकदम पायी एवढ्या वर्षापासून रानात राहतात, चालतात, तरी त्यांना काही झालेलं नाही. ही साक्ष होती. त्यांच्यात कोणी दुर्बळ नव्हता. प्रिय बंधू, जसं तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. ही देवाची इच्छा आहे तुमच्यासाठी. म्हणा, माझ्यासाठी ही देवाची इच्छा आहे. असं नाही की इकडे कमवायचं आणि तिकडे मेडिकल ट्रीटमेंटवर घालायचं, इकडे पैसे कमवायचे आणि तिकडे डॉक्टरला द्यायचे, इकडे पैसे कमायचे तिकडे कोर्ट केसला घालवायचे. ही देवाची इच्छा नाही आहे. ती इच्छा जर समजून घेतला असेल आणि शांत बसल्या तर आज उठून उभं राहा, कारण त्याचा कृपा करण्याचा, सियोनावर कृपा करण्याचा समय येऊन ठेपलेला आहे. तुमचा टाईम येऊन ठेपलेला आहे. आत्तापर्यंत धरून ठेवला, आतापासून तुम्ही त्याच्यातून उठून उभं राहा की सैतान ऐक, मला ते सत्य कळलेलं आहे, मी आता त्या सत्यावर विश्वास ठेवणार आहे. कोण म्हणणार आहे तसं? आणि शेवटी ह्या ठिकाणाचं वर्णन, की हे वर्णन, हा देश, हे ठिकाण जे देवाने त्यांच्यासाठी नेमलेलं होतं, समृद्धीचं स्थळ, ते कसं होतं बघा. आणि त्या ठिकाणी देवाला त्यांना न्यायचं होतं. आणि नेलं असतं तर शास्त्राची स्टोरी वेगळी असते, पण नेलं नाही, वेगळं काहीतरी घडलं आणि देवाला माहीत होतं म्हणून हे झालं. जर तुम्ही आणि मी देवाचं ऐकलं असतं पहिल्यापासून तर आपल्या लाईफची स्टोरी वेगळी असती. आज्ञापालन केलं, बऱ्याचशा ट्रॅजेडीज, बऱ्याचशा घटना आपण टाळू शकलो असतो, पण ऐकलं नाही म्हणून आज स्टोरी वेगळी आहे. मी हात वर करा प्रेज द लॉर्ड म्हणणार नाही, पण मी कोणाशी तरी बोलतोय. मला माहिती आहे की मी कोणाशी तरी बोलतोय. की जर ऐकलं असतं, मनापासून समर्पण केलं असतं, तर आज माझ्या जीवनाची स्टोरी ती नसती, असं कोणीतरी म्हणू शकेल. पण मी पूर्णपणे ऐकलं नाही, मी माझंच डोकं लावलं, माझा शहाणपणा केला,
फसलो, खड्ड्यात पडलो, देवाने काढलं, त्याची कृपा. पण जर ऐकलं असतं तर मी कुठं गेलो असतो, नाही का? बघा तो देश कसा होता बघा. त्या देशाचं वर्णन अनुवाद 8:7-10, ड्यूट्रॉमी 8:7-10. कशा प्रकारचा देश, कशा प्रकारचं ते ठिकाण होतं की जिथं देवाला त्यांना न्यायचं होतं. कशा प्रकारचं ते ठिकाण आहे, ते लाईफ आहे की देवाची इच्छा आहे. प्रभू येशू जेव्हा म्हणतो की मी आलो आहे की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. बघा अनुवाद 8:7-10. कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशी घेऊन जात आहे. कोणत्या देशी? उत्तम देशी घेऊन जात आहे. खोऱ्यात व डोंगरात उगम पावून पाण्याने भरलेल्या नद्या, झरे, ओहोळ त्यात वाहत आहेत. म्हणजे तिथं काय पाणी नाही, तिथं काय दुष्काळ असं नाही आहे, तिथं कोणतीही कमी नाही आहे. बघा आणखी वाचा वचन 8. गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबी यांचा तो देश आहे. मध व तेल देणारे जैतून त्यांचा तो देश आहे. बघा ही देवाची इच्छा होती आणि या ठिकाणी त्यांना न्यायचं होतं. वचन 9. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील. म्हणजे तिथं महागाई नसणार, तिथं कोणती टंचाई नसणार, तिथं कोणती अडचण नसणार. इथं लिहिलेलं आहे की त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील, तुला कोणत्याही गोष्टीची वान पडणार नाही. तिथले धोंडे लोखंड आहेत व तिथल्या पहाडातून तुला तांबे खणून काढता येईल. सर्व काही होतं तिथं. ही देवाची इच्छा होती. मी हे वचन का पाहायला लावत आहे, का सांगत आहेत की हे ऐकून त्या वचन तुमच्या जीवनात कार्य करून तुमचा विश्वास बसावा आणि विश्वास बसल्यानंतर ते तुमच्या जीवनात घडावं. म्हणून सांगतो काही विचलित होऊ नका, इकडे तिकडे पाहू नका, नीट लक्ष द्या आणि हे वचन स्वीकारा की आजपासून. वचन 9. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील, तुला कोणत्याही गोष्टीची, चांगल्या गोष्टीची वान पडणार नाही. वचन 10. तू खाऊन पिऊन तृप्त होशील. म्हणा तृप्त. किती जण तृप्त आहेत? आपण म्हणतो, आपण दाखवतो, पण ॲक्च्युली आपण नाही आहे. पण देव ज्या देशात नेतो तो म्हणतो तिथं तो खरंच तृप्त होशील. आपण थोडक्यात समाधान म्हणून गप्प बसलेलो आहे. आपल्याला वाटलं की हीच तृप्ती असते, पण ती नाही आहे. तू तृप्त होशील. वचन 10. आणि जो उत्तम देश तुझा देव परमेश्वराने तुला दिला आहे त्याबद्दल तू त्याचा धन्यवाद करशील. अशा प्रकारचं ते ठिकाण होतं, अशा प्रकारचं ते समृद्धीचं स्थळ होतं. आणखी अनुवाद 6वा अध्याय वचन 10 आणि 11. आज आपण ते समृद्धीचं स्थळ आपल्यासाठी देवाने नेमलेलं आहे. त्याच्या जाण्याचा समय आलेला आहे आणि ते स्थळ कसं आहे, ते ठिकाण हे आपण पाहत आहोत या पहिल्याच संदेशामध्ये. 6:10 आणि 11. अनुवाद 6. ड्यूट्रॉमी 6:10 आणि 11. जो देश तुला देण्याविषयी तुझा देव परमेश्वराने अब्राम, इजाक व याकोब यांना अणभाग दिली आहे किंवा करार प्रॉमिस केलेला आहे, तेथे तो तुम्हाला घेऊन जाईल. जी मोठी व सुंदर नगरे तुम्ही स्वतः बसवली नाही ते तुम्हाला दे. बघा म्हणजे एक देश, एक ठिकाण होतं. आपल्याला सांगितलं की तो आपला देश, आपल्या बापाचं घर सोडून मी ठिकाण. कारण का? ख्रिस्ती जीवन एक प्रवास आहे. कारण जेव्हा देव भेट घेतो, कार्य करायला लागतो, तेव्हा तो आपण जिथं आहोत तिथं आपल्याला ठेवत नाही. तिथून काढून तो आपल्याला आपल्या समृद्धीच्या ठिकाणी न्यायला लागतो. तो प्रवास सुरू होत असतो. बघा तर इथं लिहिलेलं आहे की तो तुम्हाला घेऊन जाईल. जी मोठी व सुंदर नगरे तुम्ही बसविली नाही ते तो तुम्हाला देईल. म्हणजे तुम्ही बांधलेलं नाही आहे, ते तुम्हाला रेडीमेड मिळाल. प्रेज द लॉर्ड. त्याने सांगितलं साक्ष्यामध्ये की ते मागितलं नाही पण देवाने दिलं. किती मोठी साक्ष आहे. परमेश्वर म्हणतो की जे तू बांधलं नाही, जे तू केलं नाही ते मी तुला देईन. आणि आणखी काय बघा वचन 11. तू भरली नाहीत अशा उत्तम वस्तूंनी भरलेली घरे.
तू भरलेली नाहीत अशा उत्तम वस्तूने भरलेली घरं. बघा, प्रत्येकाची इच्छा आहे की आपले घरं उत्तम वस्तूने भरलं जावं. तो म्हणतो तू भरलेले नाहीत अशा उत्तम भरलेली घरं मी तुम्हाला देईल. कोणीतरी म्हटलं पण आम्हाला स्वतःचं घर नाही, आम्ही भाड्याच्या घर. तो तुम्हाला घर पण देईल आणि तो तुमचं घर भरून पण देईल असं मी तुम्हाला सांगतो. पण त्याची इच्छा आहे हे अगोदर कळलं पाहिजे. जोपर्यंत मला नाही वाटत माझ्यासाठी, मग नाही होणार. पण जर कोणी म्हणेल की नाही माझ्यासाठी माझ्या बाळांसाठी आहे, प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे मला हो, तर ते घडून येईल. म्हणून घडून येऊ द्यायचं का नाही हे तुमच्या हातात आहे, देवाच्या किंवा सैतानाच्या नाही आहे. किती जणांना समजतंय मी काय बोलतो ते. उत्तम वस्तूने भरलेली घरे मी तुम्हाला देईन. म्हणजे नुसतंच घर नाही देणार, प्रेज द लॉर्ड. वेल फर्निश फ्लॅट, त्याच्या सगळ्या उत्तम वस्तू भरलेलं, आणि जा आणि पोझिशन घ्या, जा आणि राहायला लागा. ही चावी घे मनोज आणि जा उघड, असा त्याचा अर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. की मला घर मिळालं आणि ते रिकामं, मग आता मी हे घेईल ते घेईल, तो तसं नाही. त्या वचनात काय लिहिलं? उत्तम वस्तूने भरलेली घरे. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत मनापासून प्रेज द लॉर्ड निघत नाही तोपर्यंत हे प्रगटीकरण इथून इथं आलेलं नाही आहे, लक्षात घ्या. जेव्हा ते इथून इथं येईल, जेव्हा खरं वाटेल, तेव्हा माणूस आपोआप हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणतो. आपोआप कळतं की देवाच्या आत्म्याने की माझ्यासाठी पण आहे. माझ्या आजोबांनी मिस केलं, माझ्या आईवडिलांनी मिस केलं, पण मी मिस करणार नाही आहे. सैताना ऐक, मी आता ते माझ्या हयातीत घेणार आहे. मी तसं मरून जाणार नाही आहे. मी माझ्या मरणापूर्वी त्या वतनाच्या देशात पोहोचणार आहे. मी माझ्या समृद्धीच्या स्थळी पोहोचणार आहे. हालेलुया. ही देवाची इच्छा आहे. उत्तम वस्तूने भरलेली घरे. अजून काय? तू खोदल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी. सगळं रेडीमेड, की तिथं गेले, मग आता कुठं पाणी लागतं, त्या पाण्यावाल्यांना बोलवा, बघा बरं इथं लागतं का, आणि नाही मग ते म्हणतात नाही, मग दुसरीकडं खोदा. असं आहे का? खोदलेल्या विहिरी, रेडीमेड विहिरी. बघा सर्व रेडीमेड आहे. आदाम हवाला उत्पन्न करण्यापूर्वी त्यांना तयार केलं, मग त्यांनी बाकीचं नाही तयार केलं, सगळं रेडी केलं आणि मग त्यांना निर्माण केलं. तुमच्या आणि माझ्या तारणापूर्वी, आपल्याला जन्मापूर्वी जे आयुष्यात लागेल ते सर्व देवाने पुरवठा करून ठेवला आणि मग आपल्याला जन्माला घातलेलं आहे. ख्रिस्ती जीवनमध्ये आपल्यासाठी काय पुरवलेलं आहे ते माहीत होणं आणि ते घेणं, याला म्हणतात ख्रिस्ती जीवन आहे. ते स्वर्गातून मिळवणं नाही आहे, ते दिलेलं आहे, मिळालेलं आहे. पण ते ठिकाण कुठं आहे? प्रभू मी तुझं ऐकेल आणि तुझ्या मागं चालेल, आणि त्याला तिथं घेऊन जाऊ दे ना. आणि तू लावली नाहीत असे द्राक्षवेली व जैतून वृक्ष ही सर्व तुला देईल आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील. प्रेज द लॉर्ड. तृप्त व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की देवाला तुमचे घरं भरू द्या, देवाला तुम्हाला घर देऊ द्या. परमेश्वर, आतापर्यंत तुम्ही कर्ज काढलं, तुम्ही प्रयत्न केले, तुम्ही हे केलं ते केलं ते केलं, पण जेव्हा माहीत होतं की तो पण करू शकतो, पण काय तोच करू शकतो, आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो की माझा पगार एवढा, माझा बिझनेस हा, पण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो, मला माहिती आहे की मी नाही, दुसरा कोणी माणूस नाही, तर तू करू शकतोस प्रभू, हे माझ्या बाबतीत कर आणि मला त्या समृद्धीच्या स्थळी ने. आणि म्हणून आज आपण काय पाहिलं सुरुवातीला? देवाने आपल्या प्रत्येकासाठी एक समृद्धीचं स्थळ नेमलेलं आहे. देवाची इच्छा आहे समृद्धी. देवाची इच्छा आहे की कोणत्याही चांगल्या गोष्टीची गरज पडू नये. आपण याही बाबतीत लोकांपुढं साक्ष म्हणून राहावं. आणि तिसरी गोष्ट काय? की तो देश असा आहे की तिथं सर्व काही देवाने पुरवठा करून ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या संदेशात हे पाहू की ह्या गोष्टी किंवा हे आपल्याला कशा रीतीने मिळवू शकतं, की त्याने जो करार आपल्याशी केलेला आहे प्रभू येशूच्या द्वारे, त्या करारामुळे मिळवू शकतं.
म्हणजे हे थोडक्यात ऐकून घ्या. जर जुन्या करत एवढे ते आशीर्वादित होऊ शकत होते, तर शास्त्र सांगते की आपण अधिक चांगल्या नव्या करत आहोत, तर नव्या करत आपण किती अधिक आशीर्वादित होऊ नये का? परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.